नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, धुळे विश्रामगृहात सापडलेले कोट्यावधी रुपये कोणाचे याची माहिती अजून मिळालेली नाही। माजी आमदार अनिल गोटेंनी यामागे काय म्हटलंय पाहूया। धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी रुपयांचं घबाड सापडल्यानं खळबळ उडाली। गुलमोहर शासकीय विश्रामगृहातल्या खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,00,000 रुपयांची रोकड मिळाली। ही सारी रक्कम विधिमंडळातल्या अंदाज समितीमधील आमदारांना जमवली गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल गोटेंनी केलाय। काल रात्रीच याबद्दल अनिल गोटेंना कुणकुण लागली होती। माहितीनुसार जेव्हा गोटे आणि त्यांचे समर्थक विश्रामगृहावर पोहोचले तेव्हा काहींनी तिथून पळ काढून खोलीला कुलूप लावलं। मात्र पुढचे अनेक तास बंद खोलीच्या बाहेरच खुर्ची टाकून अनिल गोटेंनी तळ ठोकला। मात्र तब्बल 4 तास याची कोणीही दखल घेतली नाही। रात्री 11 वाजेपर्यंत जिल्हा अथवा पोलीस प्रशासनाचा एकही व्यक्ती तिकडे फिरकला नाही। अखेर अधिकाऱ्यांनी गोटेंना ऑन कॅमेरा पंचनाम्याचं आश्वासन दिलं। कटरद्वारे खोलीचं कुलूप तोडण्यात आलं आणि कपाटातील पांढऱ्या पिशवीमध्ये पैसे आढळून आल्यानंतर नोटा मोजण्याचं मशीनही मागवण्यात आलं। त्यांच्या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत। आता वरमाय शिणार असल्यानंतर वरावर कसं शिकारावं लागेल हा साधा प्रश्न आहे। आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले पण कोणी सिद्ध नाही केले। मी सिद्ध करून दाखवले। नाही, हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासना आणि समितीला बदनाम करायचं। त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। विधिमंडळ अंदाज समिती धुळे जिल्ह्यात होती। आरोपांनुसार समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावानं विश्रामगृहातील खोली बुक करण्यात आली। दरम्यान या प्रकरणावरून होणारे आरोप खोतकरांनी फेटाळून लावले आहेत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या राज्यात हा भ्रष्टाचार या मंदिरापर्यंत पोहोचला, विधानसभेपर्यंत पोहोचला आणि विधानसभेचे अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री या भ्रष्टाचाराचे मूक समर्थक आहेत। उठसूट डायरेक्टली त्या आमदारावर आरोप करण्यापेक्षा मूळ वस्तुस्थिती काय आहे हे कळून जर आली तर आपल्याला आरोप करणं सोपं जातं। परंतु ते अनिल गोटे मासे त्यांच्या त्या रूमच्या बाहेर बसले होते खुर्ची टाकून, ते पिक्चर आम्ही पाहिलेलं आहे। तर हे 15 कोटीचे 5 कोटीचे 15 कोटी झाले आणि विधान भवन आलं, न्याय मंदिर आलं। अरे हे कुणाचे पहिले कळू तर द्या ना, ती रूम कुणाची, ते पैसे कुणाचे एकदा स्पष्टपणे समोर येऊ द्या आणि किती रक्कम आहे मला वाटतं आज तपासामध्ये सगळं निष्पन्न होईल। अद्यापही सरकारी विश्रामगृहात इतकी रक्कम कुठून आली, कोट्यावधी रुपये कुणी आणि कशासाठी जमवले, ते कुणाचे होते आणि कोणत्या कामासाठी आणले गेले याची उत्तरं मिळालेली नाहीत। दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी SIT नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल। आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।